महानगरपालिकेच्या कचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांना खासगीकरण नको आहे। त्यामुळे या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना भेटण्यासाठी आज येणार होते। याआधी देखील 2 वेळा त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आज ठरलेली भेट आयुक्तांनी टाळली असा आरोप करत कर्मचाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। तर आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। आज ठरलेली भेट आयुक्तांनी टाळली असा आरोप कर्मचाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। खाजगीकरण करण्यामध्ये महानगरपालिकेला खूप मोठा इंटरेस्ट आहे आणि त्याचं खाजगीकरण झाल्याच्या नंतर इथे असणाऱ्या ठेकेदाराला आणि महानगरपालिकेचं ते साठवलोटं झाल्यामुळे त्याचा फायदा कोणाला हे सगळ्यांना कळालेलं आहे। त्यामुळे ML म्हणजे मोटर लोडर याच्या संदर्भात पहिली बैठक बाळासाहेब आंबेडकरांनी भूषण गागरानींसोबत घेतली होती। त्यांनी त्यावेळेस स्थगिती दिली ह्या प्रश्नाला। त्याच्यानंतर मॅडम आल्याच्या नंतर मॅडमने पुन्हा तो मुद्दा नव्याने काढला आणि मोटर लोडर कामगारांचं खाजगीकरण सुरू केलं। आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही जर S वॉर्डला पाहिलं, G साऊथला पाहिलं, N वॉर्डला पाहिलं तर या ठिकाणी खाजगीकरण सुरू केलेलं आहे, स्थलांतरण सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ठेकेदाराचे ज्या वेळेस महानगरपालिकेचे 6 कामगार त्या ठिकाणी काम करायचे आणि त्या ठेकेदाराचे 3 कामगार काम करतील, त्यामुळे तो भुर्दंड पडणार नाही। पण तुम्ही जर त्या वॉर्डमध्ये जाऊन पाहिले तर कचऱ्याचे ढीग साठलेत, त्या ठेकेदारांना ते काम करता येत नाही। त्यामुळे आज आमची मागणी आहे की त्या मोटर लोडरचं खाजगीकरण करू नये आणि त्यांना उर्वरित त्यांच्या जागेवरती त्यांना पाठवावं। त्याच्यासाठी त्यात दुसरा असा विषय, मागच्या करारामध्ये त्यांनी सांगितलं लाडपागे संदर्भात जो वारसा हक्क प्रलंबित आहे त्याचा निकाल लवकरात लवकर लागतील, परंतु त्याचं काम हे सातत्याने पुढे ढकलत आहेत। त्याच्यानंतर 240 दिवस ज्या कामगाराने सतत काम केलेलं आहे त्याला त्याच्या लागलेल्या दिनांकापासून त्याचं सगळं देय दावे त्याला पूर्ण करण्यात यावे। चौथी मागणी ही होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी 25 वर्ष काम केले, सर्व्हिस दिलेली आहे, त्याला मोफत घर देण्यात यावं आवास योजनेअंतर्गत। ह्या मागण्यांकरिता दिनांक 15 मे रोजी पहिला आम्ही अर्ज केला की बाळासाहेब आंबेडकर आपली भेट घेऊ इच्छितात। त्यांनी महानगरपालिकेमध्ये नुकत्याच आल्यामुळे ती भेट नाकारली। त्याच्यानंतर आम्ही दुसरा अर्ज 5 ऑगस्टला केला। 5 ऑगस्टला अर्ज केला आणि आम्ही सांगितलं की 7 ऑगस्टला आम्हाला बैठक देण्यात यावी। तुम्ही आमची मागची बैठक नाकारली, आता तुम्ही बैठक द्यावी। त्यावेळेस त्या दिल्लीला होत्या, त्यांनी कारण सांगितलं की मेट्रोचं काम आहे, दिल्लीच्या मेट्रोचं काम आहे, तिकडे त्या बैठकीला गेल्या, ती बैठक रद्द झाली। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना पत्र पाठवलं 11 ऑगस्टला की तुम्ही आम्हाला 17 तारखेची बैठक द्या। त्यांनी सांगितलं 17 तारखेला मॅडम बिझी आहेत, त्यामुळे तुम्ही 18 तारीख घ्या। आम्ही म्हटलं की बाळासाहेबांची 18 तारखेला हायकोर्टामध्ये हिअरिंग आहे, त्यामुळे साहेब येऊ शकत नाही, तुम्ही पुढची तारीख द्या। त्यांनी सांगितलं 24 तारखेला आम्ही तुम्हाला भेट देतो 3 वाजता। आम्ही 3ची भेट त्यांना मी त्यांच्या PAनं सांगितलं तुम्ही मला ईमेल करा, माझ्या ईमेलला रिप्लाय करा, परंतु त्यांनी रिप्लाय केला नाही। त्याच वेळेस मला शंका आली की 24 तारखेला ह्या मॅडम रद्द पुन्हा करतील आणि आज सकाळी त्यांचा फोन येतो आणि मला सांगतात 12-12:30 वाजता की आज बैठक होऊ शकणार नाही, जर बैठक करायची असेल तर AMC कोण शर्मा म्हणून आलेत त्यांच्यासोबत तुम्ही AMC सोबत बैठक करून घ्या। म्हणजे सातत्याने बाळासाहेब आंबेडकर बैठक मागतायत आणि या बैठकीला नाकारतायत। काय असेल हो काम? एकतर बाळासाहेबांच्या प्रश्नाला ह्या कॅपेबल नाही आहेत उत्तर देण्यासाठी, कदाचित त्यांना फेस करू शकत नाही आहेत, ह्याच गोष्टी आम्हाला दिसतात। नाहीतर मग कोणाच्या तरी दबावाखाली या काम करतात, त्यामुळे सातत्याने बैठक नाकारतात। नंतर ज्यावेळेस त्यांनी कामगारांचा रोष पाहिला त्यावेळेस फोन येतो त्यांच्या PAंचा की मॅडम तुमच्यासाठी थांबल्या। अरे काय चमत्कार झाला, म्हणजे कामगारांनी रोष दाखवल्याच्या नंतर तुम्हाला लगेच माहीत पडतं की अभी कुछ तो गडबड आहे, काहीतरी होणार आहे, त्यामुळे भेट त्यावेळेस बोलतात भेट। आता पण त्यांनी सांगितलं DCP साहेबांच्या मागणीवरती आम्ही इथे आलो, त्या थांबल्या म्हणून। इथे आल्याच्या नंतर कळतं ते आहेच नाहीत, कशाला वेळ देता? अरे कामगार ज्यावेळेस मुंबई म्युनिसिपालिटीचा कामगार ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस तुमची खुर्चीला शोभा येते,
नाही तर तुमच्या खुर्चीला व्हॅल्यू सुद्धा नाही. कशाला तुम्ही राहता? आतापर्यंत किती वेळा तुमची भेट नाकारला आयुक्तांनी? ही 4थी वेळ आहे. हां. ही 4थी वेळ आयुक्त भेट नाकारतायत. सगळ्यांना भेट देत आहेत त्या. आणि आज संविधानिक दिवस आहे. आजच्या दिवशी सोमवारच्या दिवशी त्यांनी भेट द्यायलाच पाहिजे. 3 ते 5 त्यांचा भेटीचा वेळ आहे आणि 3च्याच भेट आम्हाला दिली. आणि त्यांना कोणतं असं इम्पॉर्टंट कामाला त्यांनी सांगावं, नाही तर बाळासाहेबांची माफी मागावी त्यांनी भेट नाकारल्याची. काही कारण सांगितलं तुम्हाला की काहीच कारण नाही. त्यांनी फक्त सांगितलं एक अर्जंट दुसरी बैठक आली. अरे कोणती बैठक? कामगारांचे प्रश्न हे काही गांभीर्याचे नाही आहेत का? आता तुम्हाला ज्यांच्यासोबत बैठक घ्यायला सांगितली होती त्यांच्यासोबत तुमची बैठक पूर्ण झाली की नाही, त्या आहेत, त्या नाही आहेत, त्या नाही आहेत. डीसीपी साहेबांनी सांगितलं त्यावरती वाट बघतायत आमची. बाळासाहेबांचा अवमान करण्या, प्रकाश आंबेडकरांचा अवमान होतोय का या सगळ्या भेटी नाकारण्यातून? साहजिक आहे आणि तो कधीच आम्ही सहन करणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांचा अवमान जर अशा ह्या मॅडम करत असतील तर ह्याच्या पुढचं उग्र आंदोलन आम्ही करू. भिडे मॅडम होश में आओ, होश में आओ, होश में आओ, भिडे मैडम होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो. बोर्ड काढू तिथं चालेल.